हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर लर्निंग प्लॅटफॉर्म. आय एम युअर मॅथमॅटिक्स मेंटर गणेश कुंभारे. मग सर्वांचं आपल्या गणेश कुंभारे यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर लास्ट क्लासमध्ये आपण जो लॉजिकचा पार्ट त्याला कंटिन्यू करणार होतो. आज जो क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 3 ला आपण पाहणार आहे. लास्ट क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं, ट्रूथ व्हॅल्यू किंवा ट्रूथ टेबल कसे ड्रॉ केले जातात आणि रूल्स ऑफ कंजंक्शन, डिजंक्शन, त्यानंतर अजून इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचे रूल्स आपण सगळे चेकआउट केले होते, पाहिले होते. जर कोणी तो व्हिडिओ नसेल पाहिला, त्या व्हिडिओला अगोदर पहिले पाहून घ्या. तो एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या व्हॅल्यू काही समजणार नाही. ठीक आहे, चला चलो पॉइंटला स्टार्टअप करूया. आपण काय दिला, पहिला क्वेश्चन बघून घ्या. यामध्ये एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3 आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. काय म्हणून क्वेश्चन नंबर 3 बघा बरं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जी काही आपल्याला कहाणी दिलेली आहे, ती कहाणी खूप इम्पॉर्टंट कहाणी आहे बाळांनो. ठीक आहे, ही कहाणी आपल्याला बघायची आहे आणि जो क्वेश्चन नंबर आपल्याकडे दिलेला आहे तोही आपल्याला बघायचा. काय दिला बघून घ्या. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग्स. खाली काही क्वेश्चन दिले, यांचे काय करायचे, मला ट्रूथ व्हॅल्यूज ज्या असतील त्या मला काय करायच्या, रिप्रेझेंट करायच्यात, लिहायच्यात. आता बघा, पहिला मुद्दा काय आहे माहितीये का, की पहिलं पॉईंट आहे बाळांनो, की हा जो 4 आहे, 4 इज अ ऑड नंबर. हे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला गिव्हन आहे. 1 इज अ प्राईम नंबर आहे, सेकंड नंबरचं स्टेटमेंट तुम्हाला गिव्हन आहे. असे काही स्टेटमेंट्स तुम्हाला गिव्हन आहेत. आता हे जे स्टेटमेंट्स आहेत, त्या स्टेटमेंटला काय करायचं, पहिले सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा. एकदा का सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिले, त्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लिहावं लागतील आणि एकदा का ट्रूथ व्हॅल्यू लिहिले की तुम्हाला त्याचा आन्सर काढता येईल. ठीक आहे ना. चला सोल्युशनला जाऊयात आपण. काय दिलं सोल्युशन मध्ये बघून घ्या बाळांनो. काय दिलं, पी नंबरचं स्टेटमेंट. सर पी नंबरचं स्टेटमेंट दिलं 4 इज ए ऑड. 4 कसं दिलं आपल्याला, ऑड दिलेला आहे. 4 जर ऑड असेल, त्यानंतर नेक्स्ट नंबरला क्यू नावाचं स्टेटमेंट काय दिलं बाळांनो, मला सांगा. 1 इज अ प्राईम. हा 1 काय दिला तुम्हाला, प्राईम दिला. आता लास्ट क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो, लक्ष द्या इकडं, की जर माझ्याकडे अँड असेल तर अँडला आपण कंजंक्शन म्हणतो. सिम्बॉल त्याचा असा असतो. अँडच्या नंतर ऑर होता, नंतर कोण होता बाळांनो माझ्याकडे, जर इफ आणि देन जर असेल, यावेळेसची कंडिशन होती. नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू होती इफ अँड ओनली इफ. आता हा जो ऑर आहे, या ऑर साठी जो सिम्बॉल तुम्ही युज करणार, तो ऑल साठी सिम्बॉल जो आहे बाळांनो, तो असा वाला सिम्बॉल आहे, हा वॉरचा आहे. ठीक आहे ना. यासाठी सिम्बॉल कोणता आपण सिंगल हेडेड ॲरोचा आपण यामध्ये वापर करणार. ठीक आहे ना. यासाठी कोणता सिम्बॉल वापरणार तुम्ही, यासाठी मी डबल हेडेड ॲरोचा यामध्ये आपण वापर करणार आहे. ठीक आहे ना. आता त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा बाळांनो एकदा. जर याचा सिम्बॉलिक फॉर्म जर तुम्ही जर पाहिला, तर काय भेटतो मला सिम्बॉलिक फॉर्म, बघा बरं एकदा इथे पटकन फास्ट मध्ये. गुरुजी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ऑर आहे, ऑर. तर काय नव्हतं सिम्बॉलिक फॉर्म, बघा बाळांनो, पी आहे आणि क्यू आहे. मध्ये ऑर आल्यामुळं ऑल साठी जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो कोण आहे, असा वाला आहे, त्याला म्हणणार आपण सिम्बॉलिक फॉर्म. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म मला काय भेटतो इथे, असा भेटतो. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. अजून काहीतरी विचारलं होतं याच्यामध्ये. काय विचारलं बघा, ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे ना. आता मला खरंच सांगा बाळांनो, 4 हा ऑड नंबर आहे का, तर ट्रूथ व्हॅल्यू बघू आपण बाळांनो. इथे कंडिशन लक्ष द्या इकडं. सर इथे जर तुम्ही जर पाहिलं, ठीक आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ए एफ. ठीक आहे बाळांनो. मग जनरली, कारण की 4 हा ऑड नंबर नाहीये ना, 4 हा ऑड नंबर नसल्यामुळे तुम्ही जी काही कंडिशन लिहिसाल त्याची आन्सर किती लिहिलं बाळांनो, मी इथे एफ लिहिलं. ठीक आहे ना. त्यानंतर मला सांगा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए क्यू इज, आता मला सांगा 1 इज अ प्राईम नंबर. आता 1 हा खरंच प्राईम नंबर आहे का, 1 हा खरंच प्राईम नंबर आहे का. ठीक आहे ना. तर 1 हा प्राईम नंबर नाहीये बेटा. याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय भेटते मला सांगा पटकन, इथे एफच भेटते. काय भेटते मला इथे, एफ. आता जो तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, त्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये या व्हॅल्यू काय करायच्या, आपल्याला पुटअप करायच्या. त्याला म्हणतो 1. ठीक आहे ना. फ्रॉम वन वरनं मला सांगा व्हॅल्यू किती आपल्याकडे इथे, सर पी ऑर क्यू आहे. आता मला सांगा सर पी ची व्हॅल्यू किती भेटली मला, इथे एफ भेटली. तर इथे येणार माझ्याकडे एफ, मध्ये कोण आहे ऑर, इथे काय येणार माझ्याकडे एफ. ठीक आहे ना. जर तुम्हाला कालचा जर डिजंक्शनचा रूल जर तुम्हाला आठवत असेल तर काय म्हणते कंडिशन, पहा बरं. सर दोन्ही एफ असेल तरच एफ लिहायचा, अदरवाईज 2 लिहायचा. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी मला भेटेल, ती ट्रूथ व्हॅल्यू काय असते बाळांनो, इथे मला सांगा, तुम्हाला भेटणारी व्हॅल्यू एफ मला भेटली. तर अशा पद्धतीने या क्वेश्चनला काय केलं जातं बाळांनो, सॉल्व्ह केलं जातं. चला सेकंड नंबरच्या क्वेश्चनला जाऊयात. सेकंड मध्ये काय दिलं बघून घ्या. सर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 कसं आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणते. ठीक आहे ना. मग पी स्टेटमेंट लिहून घ्या एकदा. सर 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर, ही झाली पहिली कहाणी. सेकंड नंबरची कहाणी काय भेटली मला, क्यू मध्ये काय दिला, 46 इज ए प्राईम नंबर.
प्राईम नंबर अशी कहाणी दिली. याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. मग काय राहतं सिम्बॉलिक फॉर्म मला सांगायचे पटकन. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म जर पाहिला पी आहे, नंतरचं स्टेटमेंट क्यू आहे. इथे ऍज अ ऑपरेटर कोण वापरला आपण अँड वापरला, म्हणजे अँड साठी हा वाला सिम्बॉल तुम्ही याच्यामध्ये युज कराल. अँड साठी हा वाला सिम्बॉल. ट्रूथ व्हॅल्यू चेक करत बांधून आपण इथं लक्ष द्यायचे. ठीक आहे ना. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, या पी ची ट्रूथ व्हॅल्यू 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ओके सर, नो प्रॉब्लेम. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे आन्सर काय भेटलं मला इथे, टी भेटला. नंतरची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू, याचा आन्सर काय भेटतं मला सांगा, क्यू. सर 46 प्राईम नंबर. आता 46 हा खरंच प्राईम नंबर आहे का? कशाला म्हणतो आपण बाळांनो प्राईम नंबर, की असे नंबर डिव्हिजिबल असले पाहिजे एक तर 1 आणि किंवा त्याच नंबरने इटसेल्फ. 46 ला बऱ्याच नंबरने डिव्हाइड होतं, 1 होतं, 2 होतं, 3 होतं बाळांनो. ठीक आहे ना. म्हणजे हा 46 जो आहे हा 46 नाहीये, म्हणजे आन्सर काय भेटलं मला इथे, एफ भेटला. ठीक आहे ना. याला म्हणतो 1 नंबर. आता फ्रॉम वन वरनं काय दिली होती व्हॅल्यू, सर पी अँड क्यू आहे. पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, नंतर अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. ठीक आहे. इथे भेटणारी कंडिशन काय म्हणते बाळांनो बघून घ्या आता. टी अँड एफ, कालचा कंजंक्शनचा रूल बघा. सर कंजंक्शन काय म्हणते, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज आन्सर काय येणार तुमचा, फॉल्स येणार बाळांनो. तिचा आन्सर किती भेटतं मला सांगायचे पटकन, फॉल्स. हे भेटलं बाळांनो तुमचं आन्सर इथे. ठीक आहे. ओके, चला पुढच्या कंडिशनला जाऊयात. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन काय दिला बघून घ्या. 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स द 94. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या एकदा. सर पी नावाचं स्टेटमेंट, 5 इज अ प्राईम नंबर, 5 प्राईम नंबर आहे. पुढची कहाणी काय म्हणते, क्यू नावाचं स्टेटमेंट. क्यू नावाच्या स्टेटमेंटला आपण जर पाहिलं बाळांनो तर क्यू मध्ये काय आहे तर मला सांगायचे पटकन. सर क्यू नावाचं स्टेटमेंट 7 डिवाइड्स 94. चालेल. याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा एकदा. ठीक आहे ना. जर याचा सिम्बॉलिक फॉर्म जर तुम्ही जर पाहिला तर मला सांगा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी आणि क्यू मध्ये कोण आहे, अँड. तर अँड साठी याचा आपण वापर करणार आहे. ठीक आहे ना. आता ट्रूथ व्हॅल्यू बघा बाळांनो इथे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोणाच्या ट्रूथ व्हॅल्यू पाहायच्या, पी ची ट्रूथ व्हॅल्यू. 5 इज अ प्राईम नंबर. ओके सर, पी हा जो आहे आन्सर टी आहे, नो प्रॉब्लेम. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, जो पी आहे पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली मला, टी भेटली. ठीक आहे ना. नंतर कोणी मला सांगायचे पटकन, नेक्स्ट नंबरची कंडिशन आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए क्यू. सर क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. 7 डिवाइड्स 94, तर बाळांनो 7 नी 94 ला डिवाइड होत नाही. ठीक आहे ना. कम्प्लिटली डिवाइड होत नाही बाळांनो, म्हणून त्याचा आन्सर इथे एफ भेटलं मला. ठीक आहे ना. फ्रॉम 1 वरनं. ठीक आहे ना. कोणावरनं व्हॅल्यू लिहिणार मी सांगा पटकन इथे, सर फ्रॉम 1 वरनं. काय दिलं 1 नंबरची कहाणी बघा बरं याच्यावरनं. इतर तुम्ही जर पाहिलं तर पी अँड क्यू आहे. पी ची ट्रूथ व्हॅल्यू बाळांनो टी आहे, अँड क्यू ची व्हॅल्यू एफ आहे. यावरनं मला जे आन्सर भेटतं अँड ऑपरेटर आहे. अँडचं काय म्हणणं होतं, दोन्ही टी असेल तरच टी, नाहीतर फॉल्स लिहून टाकायचा. याचा आन्सर मला फॉल्स भेटला. ठीक आहे. समजलं असेल इथे, अशी अपेक्षा करतो. एकदम इझी पीझी 11 पीजी क्वेश्चन्स आहेत सगळे, ताणून घ्यायचं नाही लय मोठा. एकदम इझी पण पेपरला येणारे महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. सेकंड नंबरचा क्वेश्चन, इट इज नॉट अ ट्रू दॅट. ठीक आहे बाळांनो, इट इज अ नॉट अ ट्रू दॅट. ठीक आहे ना. काय म्हणते, 5 - 3i इज अ रिअल नंबर. ठीक आहे ना. याचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या आता. जर याचं सोल्युशन तुम्ही जर पाहिलं वाढणं, तो पहिली कहाणी पी नावाचं एकच स्टेटमेंट आहे वाढणं. याच्यामध्ये काय म्हणते कंडिशन मला सांगा. सर 5 - 3i इज ए रिअल नंबर, अशी कहाणी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. आता जर काय म्हणते इट इज अ नॉट अ ट्रू दॅट, आता याला काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं बाळांनो. इट इज अ नॉट अ ट्रू दॅट. सर इट इज अ नॉट ट्रू, इट इज नॉट ट्रू, हे ट्रू नाही म्हणजे काय असेल मला सांगा पटकन, हे फॉल्स असेल. नॉट ट्रूचा मिनिंग काय, नॉट ट्रू. सर हे खरं नाही म्हणजे काय असेल, फॉल्स असेल. ठीक आहे ना. म्हणजे आन्सर किती भेटलं मला, फॉल्स भेटलं. मग नॉट साठी आपण काय युज करणार बाळांनो, जसा मला नॉट भेटला तसा आपली लाईट लागले की सर यालाच निगेशन म्हणतात का. हो, कालच्या क्लासमध्ये आपण जे निगेशन पाहिलं का, ते हेच वाला निगेशन आहे बाळांनो, हेच वाला निगेशन येते, हेच ते निगेशन. ठीक आहे. मग काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. 5 - 3i इज नॉट अ रिअल नंबर. मग आता कंडिशन जर तुम्ही जर पाहिली तर पी साठी बघतो बाळांनो. सर नॉट ट्रू म्हटलं त्याने, नॉट ट्रू म्हटलं. नॉट ट्रू म्हणजे काय ते मला सांगा, निगेशन पी येणार. ठीक आहे ना. म्हणजे याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असं लिहायचं, जे ट्रूथ व्हॅल्यू आपण एकदा रिप्रेझेंट करून घेऊयात बाळांनो. ठीक आहे ना. जे ट्रूथ व्हॅल्यू बघा एकदा. ठीक आहे ना. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. सर मला पी ची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची.
पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय मला सांगा सर 5 - 3i इट इज नॉट अ रिअल नंबर. सर आय आला म्हणजे कोणाला आय आला म्हणजे हा रिअल नाहीये बाळांनो, हा रिअल नाही. रिअल नाही मग हा कोण आहे तर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा कोणता नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर. मग हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर काय म्हणते नॉट ट्रू म्हटलं बाळांनो त्याने. ठीक आहे ना. मग तुम्ही जर पाहिलं असेल सध्याच्या कंडिशनला आपण काय करणार इथे ठीक आहे ना त्याला निगेशनच्या फॉर्म मध्ये चला रिप्रेझेंट करूनच घेऊ एकदा म्हणजे लिहायला मलाही सोपं जाईल तुम्हाला समजायलाही सोपं. ठीक आहे ओके. चला आता काय दिली कहाणी बघा बरं. सर इट इज नॉट अ ट्रू हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म. याला सिम्बॉलिक ठीक आहे याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा एकदा. सर सिम्बॉलिक फॉर्म घेऊ बाळांनो आपण याचा. जर मी याचा सिम्बॉलिक फॉर्म घेतला तर मला काय वाटतं तर निगेशन पी भेटतो. सर हा निगेशन काय म्हणतो सर नॉट ट्रू दॅट. याचं म्हणणं काय आहे नॉट अ ट्रू दॅट म्हणणं आहे. हा निगेशन काय सांगायला लागला की सर हिची कहाणी ट्रू नाहीये हे सांगायचं काम कोणी केलं आपल्या नॉट ट्रूनी केलं. आता याचं काय लिहायचं मला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची ट्रूथ व्हॅल्यू. याची मला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. आता बघा इट इज अ नॉट अ ट्रू दॅट. सर हे खरं नाही फॉल्स आहे. ठीक आहे ना. इट इज अ नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे काय आता जर तुम्ही जर पाहिलं की बाळांनो की हा रिअल नंबर नाहीये म्हणजे हे खरं आहे की सर हे खरं म्हणजे काय म्हणते पाहून घ्या 5 - 3i हा रिअल नंबर नाहीये हे आपल्याला माहितीये. वाक्य काय म्हणते पाहून घ्या 5 - 3i इज अ रिअल नंबर. हा रिअल नंबर असं आपण कन्सिडर्ड केलं पण अगोदर काय आलं नॉट ट्रू आला ना. नॉट ट्रू ऍक्च्युअल मध्ये जर मी इतकं जर वाक्य जर पाहिलं तर याला मी पी म्हणतोय आणि पी वरण्याची ट्रूथ व्हॅल्यू मला टी भेटायला लागली नो प्रॉब्लेम. पण जसं मी याच्या ट्रू दॅटच्या अगोदर आलो इट इज नॉट ट्रू म्हणजे फॉल्स भेटायला लागलं मला. काय भेटायला लागलं मला हे फॉल्स भेटायला लागलं म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी या पी ची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला जी काय भेटते बाळांनो ती काय भेटते बघून घ्या इथे. सर नॉट ट्रू म्हणजे फॉल्स आहे ठीक आहे ना त्याचा आन्सर मला एफ भेटतं बाळांनो. काय वाटतं मला याचा आन्सर एफ. पण जर मी पीचा निगेशन केला तर याचं पण आन्सर काय वाटतं मला सांगा पटकन बाळांनो टी भेटतं. ठीक आहे तर ही भेटली मला याच्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन आणि हा माझा महत्वाचा क्वेश्चन भेटला बाळांनो. ठीक आहे चालेल. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. काय दिलं नेक्स्ट नंबरच्या क्वेश्चनला बघा. ठीक आहे ना. सर पी नावाचं स्टेटमेंट दिलं काय दिलं 3 × 5 = 8 आणि क्यू नावाचं स्टेटमेंट दिलं बाळांनो मला इथे 3 + 5 = 15. सिम्बॉलिक फॉर्म लिहायला सर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय दिला सिम्बॉलिक फॉर्म बघा बरं इथे बाळांनो इथे भेटला मला पी क्यू आहे मध्ये कोण आहे देन आहे बाळांनो देन इफ आणि देनचा वापर याला काय म्हणणार आपण इम्प्लिकेशन कंडिशन आहेत. ठीक आहे ना म्हणजे काय भेटणार मला इथे सिंगल हेडेड एरो असा भेटणार आहे. चला ट्रूथ व्हॅल्यू लिहा एकदा यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी आणि पुढची कहाणी असेल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ क्यू. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आणि पी ची ट्रूथ व्हॅल्यू मला लिहायची. मला सांगा 5 × 3 खरंच बाळांनो 8 होतो का 5 × 3 खरंच 8 होतो का नाही होत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली बाळांनो मला याची ट्रूथ व्हॅल्यू मला एफ भेटली. आणि नंतरची कहाणी 5 + 3 हा पण काय भेटलो मला 15 म्हणतो तो 5 + 3 8 होतो पण याचे पण आन्सर मला काय भेटलं ते फॉल्स भेटला. ठीक आहे ना. फ्रॉम 1 वरनं काय म्हणते 1 वाली कहाणी मला पाहून घ्या एकदा. ठीक आहे ना. फ्रॉम 1 वरनं काय दिली व्हॅल्यू सर जो पी इम्प्लाइज क्यू आहे इथे जर तुम्ही जर पाहिलं पी इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू ठीक आहे ना तर पी काय भेटला मला इथे एफ भेटला इम्प्लिकेशन एफ भेटला. ठीक आहे ना. बाळांनो याच्यावर मला सांगा काय म्हणे कालचा इम्प्लिकेशनचा रूल बाळांनो दोन्ही सेम असेल तरच ती अदरवाईज एरो इंडिकेटेड ट्रूथ व्हॅल्यू. सर दोन्ही सेम आहेत का हो दोन्ही सेम आहेत. आन्सर काय भेटलं मला इथे सांगा पटकन एफ. ठीक आहे हे तुमचं फायनलाइज आन्सर. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट नंबर काय दिलं बघून घ्या. ठीक आहे ना. मिल्क इज अ व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज अ ब्लू. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या सर पी नावाचं स्टेटमेंट काय दिलं मिल्क इज अ व्हाईट क्यू नावाचं स्टेटमेंट काय दिलं मला सांगा स्काय इज अ ब्लू. सायंटिफिकली जर याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राहायचं लिहिलं आपण सिम्बॉलिक फॉर्म काय म्हणतो सिम्बॉलिक फॉर्म मला सांगायचे पटकन सिम्बॉलिक फॉर्म पी आणि क्यू लिहिणार बाळांनो मी इथं. काय दिलं बघा इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफचा मिनिंग डबल हेडेड एरो होतो. काय होतो डबल हेडेड एरो. जर याला तुम्ही या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तर सिम्बॉलिक फॉर्म भेटला मला याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेऊ आपण एकदा. ठीक आहे ना. सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय येणार इथे जर जी ट्रूथ व्हॅल्यू जर तुम्ही जर पाहिली पी ची ट्रूथ व्हॅल्यू तर पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. त्यानंतर वाढलो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ क्यू याची पण व्हॅल्यू किती भेटते मला 2 भेटते.
कारण सांगतो ना, मिल्क व्हाईट आहे म्हणजे दुनियाला माहिती, जर दूध पाहिलं असेल तुम्ही तर, ठीक आहे ना. त्यानंतर जर स्काय जर पाहिला तर स्काय जनरली आपण ब्लू सांगतो, म्हणजे ही पण व्हॅली ट्रूथ आहे. फ्रॉम वन वरनं सिम्बॉलिक फॉर्मला लिहायचं याला, ठीक आहे ना. फ्रॉम वन वरून काय म्हणते कहाणी बघून घ्या सर. पी डबल इम्प्लाइज क्यू, दोन्ही पण ट्रू आहेत. सिम्बॉलिक फॉर्म काय म्हणते बाय कंडिशनल काय म्हणे, दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. बाळांनो दोन्ही सेम आहे म्हणजे काय लिहायचं आपण इथे, टी लिहायचा. हे भेटलं माझं फायनल आन्सर. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन दिला बाळांनो. 24 इज अ कंपोजिट नंबर. काय बाळांनो मला सांगा, 24 इज अ कंपोजिट नंबर अँड 17 इज अ प्राईम नंबर. तर ठीक आहे ना, पी नावाचं स्टेटमेंट काय दिलं बघून घ्या. पी नावाचं स्टेटमेंट, सर 24 इज अ कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर, ठीक आहे. आणि क्यू नावाचं स्टेटमेंट काय दिलं मला सांगा, 17 इज ए प्राईम नंबर. इज ए प्राईम नंबर अशी कंडिशन दिली. ऑर दिला मध्ये ऑर, तर ऑर साठी जो आपण वापरतो तो ऑर साठी कोण वापरतो आपण, असा वाला सिम्बॉल वापरतोय. ठीक आहे ना. तर मला सांगायचे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, सिम्बॉलिक फॉर्म काय असेल बाळांनो माझ्याकडे बघा इथे. तर तो असेल पी ऑर क्यू, याला म्हटलं आपण ऑर. त्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करा एकदा, ठीक आहे ना. ट्रूथ व्हॅल्यू जर आपण पाहिल्या, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, तर याचा आन्सर टी आहे बाळांनो. बिकॉज ऑफ 24 हा कसा आहे मला सांगा, कंपोजिट नंबर आहे. ठीक आहे ना. कंपोजिट नंबर म्हणजे काय बाळांनो माहितीये का, की ज्या नंबरला मोर दॅन वन नंबरनी डिवाइड होऊ शकतो त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. ठीक आहे ना, त्याला म्हणायचं कंपोजिट नंबर. ठीक आहे ना. ट्रूथ व्हॅल्यू नंतर काय पाहून घ्यायचं, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए क्यू. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू मला काढायची बाळांनो. जर क्यू दिला त्याला, त्याचा आन्सर काय, 17 हा प्राईम नंबर आहे. ओके, हा पण टी आहे. तर बाळांनो मला सांगा, इथे जर आपण वनचा यूज जर केला तर मला सांगा फ्रॉम वन वरनं काय दिला, फ्रॉम वन पहा बरं इथे, सर पी ऑर क्यू आहे. तर मला सांगायची पी ची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, टी ऑर टी. आता ऑरचं म्हणणं काय होतं, दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. याचा आन्सर मला एफ भेटणार. ऑरचं म्हणणं काय होतं, ऑरचं म्हणणं दोन्ही एफ असेल तरच एफ, नाहीतर टी. याचा आन्सर जे आहे बाळांनो ते काय येणार आपल्याकडे, मला सांगा दोन्ही एफ असेल तरच एफ, नाहीतर टी. याचा आन्सर तुम्हाला टी भेटेल बाळांनो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक क्वेश्चन कंप्लीट झाला बाळांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं, तर थँक्यू सो मच. जर तुम्हाला असेच जर व्हिडिओ जर पाहायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एकदा. जो काही नोटिफिकेशन आहे त्याला पण काय करा तुम्ही, क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बाकीचे नोटिफिकेशन पडत राहतील. थँक्यू सो मच. असंच तुम्हाला मोस्ट एमपी क्वेश्चन देत राहील जे पेपरला येत राहतील. थांबूयात आपण आज. मिलते हैं कल के एपिसोड में. थँक्यू सो मच.